काही दिवसापूर्वी अजित पवार आणि रोहित पवार हे दोन्ही नेते एकाच मंचावर होते. त्याचबरोबर जयंत पाटील हे देखील त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते. रोहित पवार यांच्या आधी भाषण होतं. भाषणामध्ये रोहित पवार बोलतात की दादांचं पहिलं माझ्याकडं लक्ष असायचं, पण हल्ली आता माझ्याकडं लक्ष नाही आहे. रोहित पवार सरळ वक्तव्य करतात. अजितदादांचं गावकीकडं लक्ष आहे, पण भावकीकडं अजिबात लक्ष नाही आहे. त्यानंतरच अजितदादांचं भाषण पार पडतं. अजित पवार पण रोहित पवार यांच्यावर वक्तव्य प्रतिउत्तर देतात. ते म्हणतात की रोहित, जर माझं भावकीकडं लक्ष नसतं ना तर तू आमदार झाला नसता. एकदा जयंत पाटील यांना विचार की तू कितीच्या फरकाने निवडून आला आहे. हे वक्तव्य केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पण वक्तव्य केलं की आम्ही खूप गरीब परिस्थितीतून आलो असतो. वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर अजित पवार यांनी देखील त्यांना देखील प्रतिउत्तर दिलं आहे. आम्ही पण सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नाही. जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा मला 2 रूमा होत्या आमच्या घराण्याच्या. खूप परिस्थिती हलाखीची होती. आता अलीकडच्या काळामध्येच म्हणजेच पहिले परिस्थिती बदललेली आहे, म्हणजेच रोहितच्या वेळेस परिस्थिती बदललेली आहे. तो भाग वेगळा आहे, असं अजित पवार यांनी वक्तव्य केलं. त्यानंतर रोहित पवार यांना निवडणुकीमध्ये मदत केल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला होता. राम शिंदे यांनी म्हटलं देखील माध्यमाशी बोलत असताना अजित पवार यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की अजित पवार यांनी पाठीमागे त्यांना एक वक्तव्य केलं होतं, त्यावेळेस देखील मी त्यांना विचारलं, तेव्हा त्यांनी देखील मला सांगितलं की मी असं काही बोललोच नाही. पण आता उघडपणे दिसत आहे की रोहित पवार यांना अजित पवार यांनी मदत केलेली आहे. ते भाषणामध्ये बोलले की भावकीचा विचार केला त्यामुळेच तू आमदार झाला, निवडून आला. याचा अर्थ सरळ होतो की अजित पवार यांनी निवडणूक काळात रोहित पवार यांना मदत केली आहे. गोपीचंद पडळकर यांनी देखील हे संपूर्ण भाषणावर प्रतिउत्तर देत रोहित पवार यांचे कान टोचले आहे. त्यासह शरद पवार यांच्यावर देखील त्यांनी टीका केली आहे. त्यांनी म्हटलं आहे रोहित पवार औरंगाच्या वृत्तीचा आहे आणि त्यामुळे रोहित पवारकडे जास्त लक्ष द्यायची गरज नाही. पुढच्या निवडणुकीला रोहित पवारांच्या विरोधामध्ये मी तिथे जाऊन प्रचार करणार आहे. पुढच्या वेळेस ते कसा निवडून येतो हेच मी बघतो, असं गोपीचंद पडळकर यांनी प्रतिउत्तर दिलं आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल अजित पवार यांनी कुठलेही उत्तर दिलेलं नाही. पण राम शिंदे यांनी अजित पवार यांच्याबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. मागं रोहित पवार यांची अजित पवार यांनी बाजू घेतली होती, ती गोष्ट देखील राम शिंदे यांनी बोलून दाखवली आहे आणि नाराजी व्यक्त केली आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल तर होऊ द्या चर्चा चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.